अब खबर है सावली तहसील से, जहां तहसील के हराम्बा में शॉर्ट सर्किट की वजह से एटीएम आरओ जलकर खाक हुआ। इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने वहां पर जाकर कुछ लोगों से आग लगने के संदर्भ में बातचीत की। तो आइए देखते हैं ये खबर। हराम्बा परिसर में वैनगंगा नदी पात्र में चीचडोह बैरेज होने से पीने का साफ पानी नहीं आता है। इस बारे में गांव वासियों ने विधायक परेट्टीवार इनकी ओर मांग करते हुए गांव में प्लांट परफेक्ट कंपनी पूना के माध्यम से जल जीवन मिशन योजना अंतर्गत पिछले वर्ष बस स्टैंड पर आरओ प्लांट एटीएम लगाया गया, लेकिन अब अचानक शॉर्ट सर्किट होने से एरो को भीषण आग लगी और इस आग में वह पूरी तरह से जलकर खाक हुआ। आग पर नियंत्रण पाने के लिए गांव वासियों ने प्रयास किया, अग्निशमन दल को बुलाया गया। आग ने रौद्र रूप लेने से गांव में कुछ समय के लिए दहशत निर्माण हुई थी। आखिरकार आग पर नियंत्रण पाया गया। उक्त आरओ प्लांट अंतर्गत लोंढोली, सांखरी, हरम्बा, कड़ोली ऐसे 4 गाँवों को यहाँ से साफ और ठंडे पानी की सुविधा दी जाती थी, लेकिन अचानक यह घटना घटने से परिसर में पीने के पानी की किल्लत निर्माण हुई है। ग्राम पंचायत और गाँव वासियों ने जल्द नई आरओ प्लांट मशीन लगाने की मांग की है। आमच्या हरांबा गावात काल शॉर्ट सर्किटमुळे आरोला आग लागली। त्याच्यामुळे हरांबा गावात पिण्याच्या पाण्यासाठी खूप अडचण आहे। पिण्याच्या पाण्यासाठी 2 किलोमीटरवर जावं लागते आणि पिण्याचं पाणी आपलं चिरडोह बॅरेज झाल्यामुळे पिण्याची पाणी खूप दूषित झालं आहे। त्याच्यामुळे ताबडतोब आपल्याला पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी आणि आरो नसल्यामुळे 4-5 गावांना पिण्याच्या पाण्याची खूप अडचण येत आहे। तांत्रिक अडचण काय झाली ती त्यांना ठाऊक, पण तांत्रिक अडचणीमुळे इथं आपला जलशुद्धीकरण यंत्र बंद पडल्यामुळे आमच्या हरांबा येथील आजूबाजूला असणाऱ्या शेजारच्या गावं साखरी, लोंढोली, हरांबा, कड़ोली, रोहाणा अशा 4-5 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। येणारा काळ हे पावसाळ्याचा आहे। पावसाळ्याच्या काळामध्ये पाणी हे नदीचं अशुद्ध पाणी असतं, त्याच्यामुळे कुठं आजाराचं किंवा आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची परिस्थिती आहे। ज्यांनी काम केलं त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा केली, त्यांच्याशी संपर्क साधला असं सांगतात की बा आमची अडचण नाही, कुठली तरी वीज पडली, पण काल आमचं वातावरण एकदम व्यवस्थित होतं। कुठलीही काही आपलं असं नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी आलेली नाही। समज यंत्रणेने केलेल्या कामाच्या त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे आज आमच्या 4-5 गावाच्या लोकांना, नागरिकांना आपलं आरोच्या पाण्याच्यापासनं वंचित राहावं लागण्याची पाळी आज आमच्यावरती आलेली आहे। सावली तालुक्यातील हरांबा ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी पाण्याचा एटीएम जल मिशन योजनेअंतर्गत लावलेला होता। मात्र काल अचानक शॉर्ट सर्किटमुळे म्हणा की नॅचरल काही समजलेलं नाही, पण या आरोला मोठी आग लागली आणि या ठिकाणी आगीचा तांडव झालेला होता। मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। या आरोशी जवळपास 4 ते 5 गावाचा संबंध येत असल्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। संबंधित कंत्राटदारांनी लगेचच इथे आरोचा पुन्हा काम करून नवीन आरो बसविण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। मी प्रवीण गेडाम, CTV सावली, चंद्रपूर।